नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सॅटेलाईट इमेजनुसार नंदुरबार, मालगाव, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूरचा काही भाग म्हणजे अकलूज परिसर आणि ह्या परिसरामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची ढगे निर्माण होताना दिसत आहेत. इकडे बागलकोट, गोकाक याही परिसरात हलकेसे ढग निर्माण होताना दिसत आहेत. जास्तीत जास्त सातारा चिपळूण परिसरात, कराड परिसरात चांगले मुसळधार पाऊस पडण्याचे ढग निर्माण झालेले आहे आणि तिथे पाऊस सुद्धा चांगला पडेल. पुणे, जेजुरी, डाहून, बारामती ह्याही परिसरात मेघगर्जनेसह हलका मध्यम पाऊस पडेल. कर्नाटकामध्ये दांडेली, हुबळी, गदग, हावेरी परिसरात चांगला पाऊस आहे. इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारताचे दक्षिण टोकाला पाहायला गेलं तर अतितीव्र पावसाचे ढग आहेत आणि तिथे मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. हावेरीला सुद्धा मुसळधार पाऊस पडेल. रात्रीतून बघायला गेलं आता सध्याला ही सध्याची परिस्थिती झाली. रात्रीतून नंदुरबार, नाशिक, मालेगाव, ही जळगाव ह्या परिसरात एक द्रोणीय स्थिती कमी दाबाचं क्षेत्र आहे. पुणे, अहमदनगर आणि सातारा, अकलूज ह्याही परिसरात तो पट्टा आहे कमी दाबाचा. आणि ह्याच पट्ट्यातून पुढे पाहायला गेलं तर सांगली, विजयपूर, बागलकोट, गोकाक याही परिसरात एक कमी दाबाचं क्षेत्र असं विस्तारित आहे. आणि त्यातून त्याच दरम्यान पाहायला गेलं तर कोपळ, बळारे, अनंतपुरम ह्या रात्रीतून पावसाची शक्यता वाटत आहे. आणि इकडे गोकाक परिसरात हलकासा पाऊस वाटेल आणि इकडे उर्वरित भागात तेवढं काय पावसाची शक्यता कर्नाटक भागात नाही आहे. झाला तर महाराष्ट्र भागात सावंतवाडी, निपाणी, बेळगाव कर्नाटक भागात, गोकाक, कोल्हापूर, रपकय, बनट्टी या परिसरात हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. बेळगाव, पणजी, रवना, दांडेली, हुबळी ही रात्रीतून सौंदत्ती ह्याही परिसरात हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. आपल्या महाराष्ट्र भागात बघायला तर सांगलीचा पूर्व भाग, जत, विटा झाला तर पाऊस शक्यता आहे, नसेल तर नाहीच आहे. अहमदनगर, डाहून, करमाळा, जामखेड याही भागात क्वचित ठिकाणी झाला नाही तर नाही आहे रात्रीतून. इकडे तापमानाचा विचार करायला गेला तर कोल्हापूर, सांगली, जत 25 सेल्सिअस तापमान रात्रीतून राहील. कर्नाटक भागातही 24-25 सेल्सिअस तापमान आहे. बेळगाव साईडला 23-24, हुबळी या साईडला सर्व 23-24 तापमान आहे. आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर अकोला, सोलापूरला 26-27 सेल्सिअस तापमान आहे. व सातारा, पुणे 24, अहमदनगर, बीड 25, नंदुरबार, जळगाव 29, 28+, मालेगाव 28+, बडवानी आता 29. म्हणजे उत्तर महाराष्ट्रात तापमानाची थोडेसे तापमान जास्त आहे. दक्षिण महाराष्ट्रात तापमान थोडंसं कमी आहे, तरी पण उकाडा भरपूर असणार आहे. आता उद्याच्या भागात मान्सूनपूर्व पाऊस आता चालू झालेलाच आहे आणि उद्या या भागात पाऊस सुरुवात होईल. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. उद्या फक्त महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने म्हणजे चंद्रपूर, कापसी, कांकेर, रामगुंडम आणि बिजापूर ह्या साईडला पावसाला सुरुवात सकाळी म्हणजे सुरुवात लवकरच होणार आहे त्या साईडला. आणि इकडं हैदराबाद साईडला चांगला पाऊस आहे. सिद्धपेठ ह्याही साईडला चांगला सुरुवात सकाळी लवकर होणार आहे. तेथूनच पुढे नवा जोर आहे हो. आता जोर एक पुढे गेला आहे, आता नवीन जोर तयार होताना दिसतोय. सांगलीच्या पश्चिम बाजूस, गोकाकच्या पश्चिम बाजू असं पावसाची शक्यता आहे. गोव्याला चांगला पाऊस आहे उद्या. आणि दुपारनंतर रत्नागिरीला सुद्धा पाऊस असणार आहे. दुपारचा टायमिंग तापमान जर पाहायला गेलं तर 42 ते 43+ किंवा 40+च्या आसपास उत्तर महाराष्ट्रात तापमान राहणार आहे. दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 37, 38, 34, 35 सेल्सिअस तापमान दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये राहणार आहे.
उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता. हुबळी, बळ्ळारी, नंद्याळ या कर्नाटकाच्या भागातून सुरुवात होईल आणि इथेच पोचतो म्हणजे पडायची शक्यता. म्हणजे इकडून नवा जोर आहे ते नवा जोर इकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जाईल आणि सोलापूर, सांगलीला क्वचित झाला तर स्थानिक वातावरण बनेल. चंद्रपूर, रामगुंडम, नांदेड, लातूर, गडचिरोली ह्या भागात चांगला पाऊस पडेल उद्या. आणि विजयपूर, कैबनट्टी, बागलकोट याही परिसरात मुसळधार पाऊस पडेल. जत परिसरात सुद्धा चांगला पाऊस पडेल असं दिसतंय. म्हणजे असं मॉडेल दर्शवत आहे. उद्यापुरते एवढं. धन्यवाद.